अतिशय आनंद आहे की मागच्या वर्षी आपण 30,000 विद्यार्थ्यांनी वंदे मातरम आणि मनाचे श्लोक म्हणून आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद केली होती। आज आपला देखील हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल। शेवटी भगवद्गीता हे जीवनाचं तत्वज्ञान आहे। आपल्या सगळ्या लहान विद्यार्थ्यांवर सगळ्यांवर गीतेच्या पठणातून उत्तम संस्कार व्हावे आणि जीवन जगण्याचा योग्य मार्ग आपल्या सगळ्यांना त्या मार्गावर जाण्याची प्रेरणा मिळावी हा उद्देश या कार्यक्रमामध्ये आहे। स्वामीजींनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये गीता प्रसाराचा कृपाने प्रयत्न आहे, तो प्रयत्न यशस्वी होईल। मी पुन्हा एकदा या उपक्रमामध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना, बहिणींना, शिक्षकांना आणि विशेषतः या उपक्रमाकरता या हजारो शिक्षकांनी, अनेक गीता परिवाराच्या कार्यकर्त्यांनी आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न केले आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपला हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या जीवनातला एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि केवळ आज आपण या प्रकार गीता पठण करून 3 अध्यायांचं आपण एक विश्व रेकॉर्ड करण्याचा जो प्रयत्न करतोय, हा कार्यक्रम देशातल्या अनेक विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, शिक्षकांना नक्की आणि गीता परिवारातर्फे आयोजित या गीता पठणाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। आणि आजचे सन्माननीय अतिथी माननीय परमपूजनीय श्री गोविंददेव गिरीजी महाराज, माननीय नितीनजी गडकरी, सौभाग्यवती कांचनताई गडकरी, आमदार प्रवीणजी दटके, माननीय श्री संजयजी मालपाणी, माननीय डॉक्टर आशिषजी गोयल भैया यांना मी सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करते आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची विधिवत सुरुवात त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करते। मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते। नागपूरच्या इतिहासात, नवे भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे। आज हजारो विद्यार्थी इथे आणि 1000 सेंटर्स मध्ये जमले आहेत, ज्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये पदवी तेवत राहणार आहे। परमपूजनीय गुरुजींचे आशीर्वाद आज आपल्याला लाभलेले आहेत आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा भव्य उपक्रम ज्याचे आपण सगळे साक्षीदार आहात। माननीय श्रीनिवासजी वर्णेकर आणि वंदनाताई वर्णेकर, सदृशं तत्त्वमस्या विलक्षण एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। या संपूर्ण उत्सवाची प्रेरणा आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय गोविंददेव गिरीजी महाराज, या संपूर्ण देशाला विकासाचा मार्ग दाखवत आपल्या सगळ्यांना संस्कारक्षम करणारे माननीय नितीनजी गडकरी यांचं स्वागत श्रीवंत शेंडे यांनी करावं अशी विनंती। श्रीवंत शेंडे आणि संपूर्ण देशाला विकासाचा मार्ग दाखवत समाजावर संस्कार करणारे आमचे नेते आदरणीय नितीनजी आणि सौभाग्यवती कांचनताई गडकरी शक्तिरूपा म्हणून या सगळ्या उपक्रमाच्या पाठीशी आहेत। वैशाली हनोते त्यांचं स्वागत करतील। वैशाली हनोते कांचनताईंचं स्वागत करतील। श्रीकांत वाघमारे यांना विनंती, त्यांनी आमदार प्रवीणजी दटके यांचं स्वागत करावं। श्रीकांत वाघमारे, कांचनताईंचं स्वागत नितीनजी करतात। जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवले पाहिजेत। आज या कार्यक्रमामध्ये विशेषत्वाने गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री संजयजी मालपाणी उपस्थित आहेत।
अमोल आंबोरे त्यांचं स्वागत करतील. आपण सगळ्यांनी संजयजी मालपाणी यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. संपूर्ण देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा गीतेचा प्रसार आणि प्रचार करणारे हे महनीय व्यक्तिमत्व आज खास या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत. आणि डॉक्टर आशुजी गोयल गीता परिवाराचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष त्यांचं स्वागत विजयजी चवळे यांनी करावं अशी विनंती. आशुजी गोयल यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. संपूर्ण जगभरामध्ये गीतेचा प्रसार आणि प्रचार करणारे ही व्यक्तिमत्व यांचं मनापासून स्वागत आणि आपल्या सगळ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या वतीनं हार्दिक स्वागत. याशिवाय माननीय श्रीनिवासजी वर्णेकर आणि सौभाग्यवती वंदनाताई वर्णेकर यांना मी समोर आमंत्रित करते आणि साहेबांना आणि बहिणींना विनंती करते की आपल्या सगळ्यांच्या वतीनं या दोघांचा त्यांनी सन्मान करावा. कारण संपूर्ण नागपूरमध्ये गेले वर्षभरापासून नागपूरच्या आजूबाजूला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पुढे इथे 3000 विद्यार्थी आपल्याबरोबर गीता म्हणणार आहेत. आजूबाजूला सगळीकडे आता हे विद्यार्थी आपल्याला या स्क्रीनवर दिसणार आहेत आणि आपण त्यांना दिसणार आहोत. आनंदाची बाब अशी की 29 शाळेचे विद्यार्थी या कार्यक्रमाला पायी आलेले आहेत. 5098 विद्यार्थी 1 ते 1.5 किलोमीटर अंतर चालत इथपर्यंत आलेले आहेत. मंचावर आपल्या बाजूला काही विद्यार्थी दिव्यांग आहेत, काही दृष्टीहीन आहेत आणि त्यांचे हे अध्याय कंठस्थ आहेत. सर्वधर्मीय विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. नीतिमान कीर्तिमान मुलं आणि नीतिमूल्यांचं रोपण नितीनजी गडकरी यांच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये गीता परिवाराच्या समवेत हा उपक्रम आता नोंदवला जाणार आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसंच वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या 3 विश्व विक्रमांसाठी आज आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्या संदर्भातली पुढील सूत्र रेणू अग्रवाल आपल्याला सांगतील. नमस्कार. आपल्यामध्ये सध्या 3 विश्वविक्रमाचे ॲड्ज्युडिकेटर इथे बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे ॲड्ज्युडिकेटर श्री मनोज तत्ववादी यांना इथे आमंत्रित करते आणि अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी डॉक्युमेंटची फाईल त्यांना सुपूर्द करावी. सगळ्या प्राचार्यांच्या हस्ताक्षर आणि स्टॅम्प सकट त्यांचे हजर विद्यार्थ्यांची नोंद या फाईलमध्ये आहे. गेट नंबर 4 या 5 से कोई आता है उनको स्टेज के सामने जो ग्रीन बेल्ट है वहाँ बैठाने की व्यवस्था करिए. गेट नंबर 4 और 5 ध्यान दीजिए. बाउंसर गार्ड टीचर्स गेट नंबर. परम आदरणीय स्वामीजी, मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरता आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. स्वामीजींच्या प्रेरणेतून गीता प्रसाराचं कार्य लाखो लोकांपर्यंत गीता प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोहोचवला. यावर्षी सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि 52,000पेक्षा जास्त विद्यार्थी मागून येऊन राहिलेले आहेत. त्यांना व्यवस्थित शिस्तीत आपल्याला बसवायचं आहे. मैदानातल्या चेअर जर भरल्यानंतर